हाय काही पुरावा? सिद्ध कर. अपराधी ठरलो ना तर सजा भोगायला तयार आहे. हितेश भाऊ, रमा जे म्हणाली ते लागलं का? लागेल ना. ही आग खरंच तुम्ही नाही लावली आहे ना? नाही, मी कशाला लावू? तर मग तुमचं नाव फक्त हितेश आहे, पण तुम्ही कुणाचे हितेशी नाही आहात. तुम्ही फक्त लोकांचं अहित बघता. मला काय, पूर्ण चाळीला माहिती आहे. कुणाचं काय बिघडवलं होतं मी? काय करायला गेले तर लोक येऊन आग लावतात. आता कसे काय पैसे कमवू मी? रमा, इकडे माझं ऐक तर. काय ऐकू? तुम्ही नका समजावं आता मला. कुणीच मला समजून नाही घेत. तुमचा राग येतोय मला, वाईट बी वाटतंय. ते हितेश काका बाहेरचे आहेत, दुश्मन आहेत. त्यांनी नाही समजून घेतलं तर चालल. माझ्या भावना नाही समजून घेतल्या तरी पण चालल. पण तुम्ही बी नाही घेतलं. मला ह्यावर काय बी नाही बोलायचं. ऐका, आता कसं काय सोडवान तुम्ही माधवीताईंना? माहित नाही रमा, त्या गोमतीमुळे सगळंच काही अवघड होऊन बसलंय. भीमराव, भीमराव, भीमराव. काय झालं? काय काम आहे भीमाशी? भीमराव कुठे आहे? येऊ दे त्याला, मग सांगतो. काय झालं? बघा, हा भीमराव आमच्या धंद्यामध्ये नाक खुपसण्याचं काम करतोय. काल रात्री यानं याच्या बायकोनं आमच्या वाडीतून एका बाईला पळून नेण्याचा प्रयत्न केला. लोक त्या जागेला कोठा म्हणून ओळखतात. तुम्ही लोक समजावा याला. जर हा समजला नाही तर इथल्या बायका पोरींचं चांगलं होणार नाही, लक्षात घ्या. मग तुम्ही बी शोधत बसा त्यांना त्याच कोठ्यामध्ये. तुम्ही आधी शिस्तीत बोला, नाहीतर तुमच्या सोबत वाईट होईल. जास्त वरडण्यापेक्षा सवताला आवर घाल, हे समजण्यासाठी चांगलं होणार. आणि तुम्हा लोकांनी बी हीच चेतावणी आहे. निघतो म्या. म्हणजे भीमराव आणि त्याची बायको दोघही काल रात्री तिकडे होते. भीमराव एकटा गेला असता तर समजलं असतं, पण रमा पण तिकडे गेली होती का? काय पण नका बोलू. चांगलं काम करायला गेलो होतो. चांगलं काम? जर आम्हालाही सांगा कोणतं चांगलं काम आहे ते. मी तर कधी नाही ऐकलं की त्या ठिकाणी कुठलं चांगलं बी काम होतं म्हणून. परंतु रमा बरोबर बोलतीये. भीमपोरा, तू तिथे का गेला होतास? कारण जेव्हा यांचे दागिने घ्यायला मी तिथे गेलो होतो तेव्हा मला तिथे माधवीताई भेटली. काय? रामजी भाऊ,
ही माधवी कोण आहे? होती एक साताऱ्याला. भीमला जिने राखी बांधली होती. भीमाला भाऊ बनवलं होतं. हा हा, ते सगळं ठीक आहे, पण तो जो धमकी देऊन गेला त्याचं काय? हा? हे बघा रामजी, तुम्ही जाऊन भीमरावाला समजावा, जे त्या जगामध्ये आहे त्याला तिथंच राहू द्या, नाहीतर तुझ्या मुलाच्या चुकीच्या फंद्यात आम्हा चाळवाल्यांच्या बायका मुलींच्या इज्जतीवर डाग पडू नये, समजलं? चला आपापलं काम करा, चला. हे बघ पोरा, मी तुझ्या भावनांचा आदर करतो, पण खरी गोष्ट ही आहे की जर तू माधवीला वाचवण्याचा प्रयत्न करत असशील तर चाळीतले सगळे अडचणीत येतील, आणि जशी ती माणसं आहेत तसं तर ते काहीही करू शकतात. पण बाबा, मला हेच पण म्हणायचं. बिन काही नाही. जर तुला त्या विषयावर विचार करायचा असेल तर हे घर सोडून जावं लागल. एका ठिकाणी तुझं ते मानलेलं नातं आहे आणि एका ठिकाणी तुझं कुटुंब आहे, ज्यांच्यासोबत तुझं रक्ताचं नातं आहे. आता निवड यातून आणि कर निर्णय. पण आई, भीमभाऊ जर चाळ सोडून निघून गेले तर त्याने काय होणार आहे? आपल्याला तर इथेच राहायचंय, आणि चाळीतल्या लोकांसोबत काही पण झालं तर ते आपल्याला इथं राहू नाही देणार. भीमभाऊंना हे सगळं विसरावं लागल. लक्ष्मीताई, जर त्या जागी तुमची बहीण असती तर तुम्ही असंच केलं असतं? व्यवस्थित बोल रमा. आता घरातली लहान सून पण मोठ्या सूनला असं उलट उत्तर द्यायला लागलीये. आणि रमा, माझी छोटी बहीण तर सोड, जर मी स्वतः पण तिथं असती ना, फक्त माझ्यासाठी सगळ्यांचं आयुष्य दाव्यावर नसतं लावलं. तुम्ही निश्चिंत राहा, मी कुणाच्याही आयुष्याला धोका नाही निर्माण होऊ देणार. पण माधवी ताईला सुद्धा मी तिथे अशा परिस्थितीत नाही सोडू शकत. भीम, याचा फायदा तर मी घेणार आणि तुला लय वाईट पद्धतीने अडकवणार. खूपच चांगलं, अगदी बरोबर जाळं टाकलंयस तू. 200 रुपये द्या आणि माधवीला घेऊन जा आपल्या सोबत. तो दारिद्र्य भीम कुठून आणणार एवढी मोठी रक्कम? भाड्याचे पैसेच तर खूप काटकसरीने देतो तो. आणि मी पण शबनमबाई सोबत बोललीये. जर सगळं काही नरोत्तम जोशीच्या मनासारखं झालं तर तो आपल्याला हवी आहे ती किंमत देईल. अगदीच अगदीच देणार. यापूर्वी कधी मला माझ्या कॉलेज शिकण्याचा कधी उपयोग वाटत नव्हता, पण आता उपयोग वाटतोय. सगळे गुरुजी म्हणायचे की प्रयत्न करणाऱ्यांना कधीच अपयश मिळत नाही. ईश्वर कोणता ना कोणता मार्ग नक्कीच दाखवतात. बघ, मार्ग मिळाला आहे. त्या भीमरावाला त्याची कुवत दाखवण्याची. काही ना काहीतरी मार्ग असेल ना गुरुजी. कायद्यामध्ये काहीतरी. भीम,
कागदोपत्री कायद्यात प्रत्येक समस्याचं समाधान आहे, परंतु वास्तव्यात कायद्याच्या हातात सुद्धा सगळं काही नसतं. तर मग मी काय केलं पाहिजे गुरुजी? म्हणजे माधवी ताईला वाचवताना त्या दलदलीमध्ये अजून कोणाचं आयुष्य अडकलं तर पूर्ण जबाबदारी माझी असेल. त्यामुळे ह्या मुद्द्यावर माझ्या कुटुंबियांची चिंता सुद्धा साहजिक आहे ना. काहीतरी असा मार्ग निवडला पाहिजे ज्याने माधवी ताई सुद्धा स्वतंत्र होईल आणि माझ्या चाळीमध्ये कुठलं संकट देखील यायला नको. सांगा ना गुरुजी. असा कोणता उपाय असेल? हा, एक मार्ग आहे, एक उपाय आहे त्यावर, परंतु तो कितपत यशस्वी होईल हे माहिती नाही. काय आहे उपाय? काय ग माधवी, तुझं भीमराव नाही आला? आणि मला वाटतं तो येणार पण नाही. ताई, तो भीमराव हाय, नक्कीच येणार. अच्छा, एवढा विश्वास आहे तुला भीमराववर? ताई, तुम्ही त्याला नाही ओळखत, मी ओळखती. तो ना लय हट्टी हाय. त्यानं काय बी ठरवलं ना करायचं तर तो करूनच राहतो बघा. असं? येऊ दे तुझ्या भीमरावला. शबनमबाईच्या इथं येऊन भल्या भल्यांची हालत बिघडते. बघते तुझ्या भीमरावला पण. बघा, तुम्ही सगळे ज्योतिबा फुल्यांचे अनुयायी आहात आणि समाजाच्या हिताकरता काम करता. म्हणूनच आता तुम्हीच सांगा की काय करायला हवं आम्ही. हे बघा, आम्ही प्रयत्न अवश्य करू, पण आम्ही कुणाबरोबर जबरदस्ती नाही करू शकत. आणि त्या जगातल्या बायकांचे प्रश्न असे आहेत की ते यातून बाहेर यायला तयार नाहीत. माधवीला आमच्या समोर स्वतः हे सांगावं लागेल की ती ह्या सगळ्यातून बाहेर येऊ इच्छिते, तेव्हाच आम्ही तिची मदत करू शकतो. जेव्हा त्या तिथून बाहेर पडून इकडे ह्या जगात येऊन जगण्याचा नवीन मार्ग दिसत असेल तर ते त्या जगातून बाहेर यायला तयार होतील. पण एक गोष्ट लक्षात येत नाहीये की हे सगळं होणार कसं. चला सगळे मिळून प्रयत्न करूया. ठीक आहे, निघूया. हा, भीमराव कुठं गेला? हा रामजी, सांगा भीमराव कुठे? अरे कोणी सांगेल का भीमराव कुठे? नाही, माहित नाही. कमाल करता तुम्ही. इथं एवढी सगळी माणसं आहेत पण कोणाला पण माहित नाही की भीमराव गेलाय कुठे. अरे कमीत कमी घरातल्या लोकांना माहित हवं ना. ते पण तेव्हा की भीमरावाची एक चूक आम्हा सगळ्यांना भारी पडू शकते. साताऱ्यामध्ये पण भीमराव असंच करत असल. स्वतःची जिद्द पूर्ण करण्याच्या नादामध्ये समद्यांना त्रास देत असत. आणि जेव्हा वाद करून दुश्मन तयार व्हायला लागले तेव्हा सांगत फिरत असतो की सगळा दुश्मन आहे जमाना आपला. भीमरावांनी आम्हाला काय मोठी गोष्ट नव्हती सांगितली, पण आजपतूर ही गोष्ट कोणी सांगितलं नव्हतं आम्हाला. याने सांगितलं तेव्हा आम्ही विचार करायला लागलो. ते इथे नाही येत तर तुमच्यासोबत काय वाईट झालं? इथं उभं राहून माझ्या नवऱ्यावर आरोप करताय तुम्ही. गेले असतील काहीतरी करायला, की काहीतरी करून माधवीताईंना तिथं सोडून आणतील. आणि हा, ह्याची बी काळजी घेतीलच का तुम्हाला काही त्रास नाही व्हावा. अरे बोलून तर अशी राहिली जसा काहीचा नवरा जणू तारणहारच आहे. हा, मी भली माझा नवरा भला, बाकी चाळीतली लोक समधी येडी खोळी. ए जगू, इकडे. मालक, कशी इस्त्री करतोस? सगळा सदरा जाळून टाकलास. मालक ते चुकून झाला असेल. मालक, चुकीने जळाला? माहिती आहे याची किंमत? मला नवीन सदरा पाहिजे, नाहीतर याच्या बदल्यात माझ्या घरी पैसे पाठव. पूर्ण 3 रुपये. 3 रुपये मालक? आम्ही गरीब माणसं आहोत मालक, कुठून देणार 3 रुपये? मला ना माहित कुठून आणणार, पण मला माझे पूर्ण पैसे हवेत, नाहीतर तू इथे राहणार नाहीस. तुझं दुकान उचलून फेकून देईन मी.
हे घे. मालक काका इथं माझा नवरा असता ना तर तुमची साथ दिली असती. असं गप नसते उभे राहिले, ते तुमच्यासाठी लढले असते जसे ते नेहमी करतात. आता हा कोण घालणार? तुझा बाप. आता या सदऱ्याचे पूर्ण पैसे दे. पूर्ण 2 रुपये 12 आणे. हे काका गरीब आहेत, इतके पैसे कुठून देतील ते तुम्हाला? यांना माफ करा ना. आणि हे शेठ तुमच्यावर असा कर लादून गेला नसता इथून. रमा, शांत राहा पोरी. हे बघा, तुम्हाला जर माझा नवरा नसेल ना आवडत तर काय बी संबंध नका ठेवू, पण त्यांच्याबद्दल उलट सुलट बोलू नका. रमा, इथं सगळे काळजीत आहे ना की भीम कुठे गेलाय? मग कसं आणि कोणाला विचारायचं? ठीक आहे, शोधून आणते त्यांना. हे बघा, तुमच्यापैकी जे कोणी हे काम करू इच्छित नाही आहेत त्यांनी आमच्याकडे या. घाबरू नका. इथलं कोणीही तुम्हाला बळजबरीने इथे थांबवू शकत नाही. तुम्हा सगळ्यांच्या सुरक्षेबाबतीचं वचन आम्ही तुम्हाला देतोय. ए, तुमच्यामधून ज्यांना पण जायचं असेल ना आत्ताच जा. काही जबरदस्ती नाहीये. हो, तुम्ही यांना नका घाबरू. ह्या दलदलीच्या बाहेरही एक जग आहे. तिथे येऊन सामान्य माणसांसारखं राहा. भीम, तुला नाही कळत आहे का? आम्हाला नाही जायचंय इथनं. का तू सौताला बी तारस करून घेतोयस आणि आम्हाला बी तारस देतोस? आम्ही हितच बरे आहोत. हे बघा, वर्षानुवर्ष इथे राहून तुम्हाला वाटायला लागलंय की आपलं हेच जीवन आहे. पण एकदा हिम्मत करून यातून बाहेर पडा. एका नवीन आयुष्याची सुरुवात करा. ठीक आहे, चला जाऊया. कुठं घेऊन जाणार आहे आणि कोण ठेवणार आहे मला? आणि हे किती पक्क आहे की तुम्हाला ठेवायला आयुष्यभर? माधवीताई, मी तुला माझ्या घरी घेऊन चाललोय आणि मी आयुष्यभर तुला तिथेच राहू देईन. चल ना. ए माधवी, सांग ना याला तुझी कहाणी. ह्याला पण कळायला पाहिजे की याच्या जगातील लोक कशी आहेत. भीम, तुझं आहेत ना. माधवी, जरा समजून घेण्याचा प्रयत्न कर. फक्त तुलाच नव्हे तर इथल्या प्रत्येक स्त्रीला. हा, मग ज्यांना घेऊन जायचे त्यांना घेऊन जा. मी हितच ठीक आहे. माधवीताई, कुठली गोष्ट आहे? हे सगळे कुठल्या गोष्टीबद्दल बोलताय? माधवीताई, सांग ना. का सांगू? आणि तू कांच्या नात्याने एवढा हट्ट करतोयस? सांगितलं होतं मी तुला, मी ती माधवीताई नाही जी तुला साताऱ्यामध्ये भेटली होती. अगं पण तुम्हाला यांची शपथ. सांगा ना, नक्की काय झालं होतं तुमच्यासोबत? सांग ना माधवीताई. ज्योतिबा फुलेंच्या कन्या विद्यालयात शिकले होते मी. तिथं एका मुलासोबत प्रेम झालं. त्यानं लगीन केलं माझ्या संग आणि एक दिवस पुण्यावरनं मुंबईला घेऊन आला मला फिरवाया आणि इथं शबनम ताईकडे बसवलं आणि म्हणला की काहीतरी खायला घेऊन येतो आणि मग पळून गेला. मी त्याची वाट बघत बसली, पण तो माघारी कधीच नाही आला आणि मी आयुष्यभरासाठी हितच राहिले आणि इकडचीच झाले. आता मी तुला वचन देतो, मी तुझी काळजी करेन. आता मला असं काही करायचंय ज्याने तुझं दुःख कमी होईल. तू एवढं सगळं भोगलंयस आणि हे मला माहितीही नव्हतं. मी या दलदलीतून तुला बाहेर काढणारच.